नमस्कार मित्रांनो. ग्रामीण आणि शहरी भागात नवीन उद्योग अथवा कंपनी चालू करण्यासाठी जमीन किंवा जागेची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागत असते. त्यात अर्धा एकरपासून ते 10 ते 20 एकरपर्यंत जागा लागत असते. पण या व्यवसायासाठी आवश्यक परवानगीसाठी ज्या जागेत हा व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा अथवा जमिनीचा एन-ए करणे आवश्यक होते. एन-ए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर असा होतो किंवा मराठीत बिगर शेती असा होतो. ही जाचक अट आता रद्द झाली आहे. आता तुम्ही तुमच्या कोणत्याही शेतात तुमचा उद्योग व्यवसाय चालू करू शकता. पूर्वी एन-ए करण्यासाठी खूप वेळ आणि खर्चही लागत होता. शासनाची परवानगी येईपर्यंत 4-6 महिने वेळ लागत होता आणि त्या एन-ए केलेल्या जमिनीला टॅक्स पण भरपूर लागत होता. पण आता ही अट रद्द झाल्यामुळे राज्यात नवीन उद्योजक निर्माण व्हायला खूप मदत होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी परिपत्रक काढून जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण या शासन निर्णयाची अंमलबजावणीसाठी काही वेळ लागणार आहे. असे असले तरी तुम्हाला आत्ताच उद्योग चालू करायचा असेल तरी तुम्हाला एन-ए परवानगी घ्यायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे तुमचा उद्योग व्यवसाय चालू करू शकता. सध्या तुम्हाला सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेणे आवश्यक आहे. एन-ए नसेल तरी चालेल. त्यानंतर याची नोंद करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे म्हणजे तलाट्याकडे जावे लागेल. त्यानंतर तलाठी तुमच्या या उद्योगाची नोंद तुमच्या 7/12वर लावतील. शासनाच्या व्यवसाय सुलभता धोरणाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील उद्योगाला चालना देण्याकरता राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेतला असून यापुढे शेतजमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगर शेती म्हणजे एन-ए परवानगीची अट आता राज्यात लागू असणार नाही. राज्यात नवीन उद्योजक निर्माण व्हावेत आणि राज्याच्या विकासाला हातभार लागावा यासाठी ही सुटसुटीतपणा आणला आहे. या निर्णयामुळे राज्यात हजारो नवीन उद्योजक निर्माण होतील आणि ग्रामीण तसेच शहरी भागात युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि बेरोजगारी कमी होईल अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. धन्यवाद.